हाय, श्री स्वामी समर्थ. चला तर मग पाहूयात उकडीचे मोदकची रेसिपी. अगोदर एक मस्तपैकी नारळ घेतला आणि ते फोडून स्वच्छ धुवून त्याचे बारीक असे तुकडे करून घेतले. नंतर ना केलेल्या खोबऱ्याचे तुकडे तुकडे मिक्सरवरती बारीक केले आणि बारीक केलेलं खोबऱ्याचं खीस कढईमध्ये घातला आणि त्यामध्ये साखर, विलायचीची पावडरही घातली. त्यानंतर ते एकजीव मिश्रण करून घेतले आणि त्यामध्ये थोडेसे तूप घातले आणि मंद आचेवरती 10 ते 15 मिनिटं असं ते भाजून घेतलं. त्यानंतर बघू शकतो वासही छान सुटले. तो म्हटलं चला तर तोपर्यंत आपण मग गव्हाची कणिक मळून घेऊयात. गव्हाच्या पिठाची कणिक मळली. मस्तपैकी अशी कणिक मळली आणि इकडे नंतर ना थोडंसं गरम करायला पाणी ठेवलं. त्यानंतर त्यावरती चाळणी ठेवली आणि त्याला तेल लावलं. नंतर छोटीशी लाटी लाटून त्यावरती सारण घालून मस्तपैकी घड्या पाडून असे मोदक बनवले. असे एक एक करत बघू शकता. हा ना मी गणपतीसाठी खास मोदक बनवले. त्यानंतर सगळे मोदक बनवून झाल्यानंतर वापरण्यासाठी त्यावरती ठेवले आणि प्लेट झाकून मंद आचेवरती 10 मिनिटं ठेवले. त्यानंतर बघू शकता 10 मिनिटानंतर आपले मोदक तयार झालेले आहेत. आणि जर ही रेसिपी तुम्हाला आवडली तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. बाय बाय.